रामकृष्ण हरी सगळ्यांना. शुभ सकाळ. चला तर आज आहे की नाही नाश्त्याची तयारी करायचं आहे बरं का. बघा मी आता खोबरं वगैरे चिरून घेतलंय बारीकवणी. आज डोसा चटणीचा बेत आहे बरं का आज. आता जरासं खोबरं वगैरे हे करून घेतलंय. खोबरं, हिरवी मिरची, लसूण वगैरे सगळं घालून घेतलंय, जिरं आणि मीठ. आता छान असं बारीक करून घ्यायचंय. चटणीला असं बारीक मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं बरं का. बारीक करून घेतल्यानंतर एक चटणीमध्ये आपण किती काय काय घालतो ना तेवढं छान चटणी होते बरं का. कोण शेंगदाणा घालते तर कोण फुटाणे घालतात, कोण काय घालते. पण मी आहे की नाही फक्त खोबरं आणि लसूण, जिरं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची ह्याच्याशिवाय दुसरं काय घालत नाही बरं का. अगदी चविष्ट होते. आणि घ्या आता तर गरमागरम डोस्याला पीठ मी काल भिजवलेलं बरं का, रात्री बारीक करून ठेवते, सकाळी लवकर पटकन करता येते म्हणून. अगदी छान असं कुरकुरीत डोसा तयार होतोय बघा. आणि हा डोश्याचा पिठाचा ऑर्डर पण मी घेते बरं का करायला. भरपूर लोक ऑर्डर पण देतात मला. ज्यांना पण कुणाला ऑर्डर पाहिजे, डोस्याचं तयार पीठ पाहिजे ना, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि हे बघा मस्तपैकी असं गरमागरम डोसा